चर्चा होते थेट रहमान डकेतची तुलना ही संभाजी पाटील निलंगेकरांची करण्यात आली. त्यामुळे या पोस्टरमुळे लातूर जिल्ह्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे येणारी निवडणूक लातूरची रंगतदार होणार हे मात्र निश्चित. आता काँग्रेसनं उत्तर द्यायला सुरू केलं. नाही वा लातूर काय म्हणते, काय म्हणते लातूरकर? कमळ कमळ कमळ. भाजप पूर्णपणे बहुमतात येईल. आमचे सगळे वरिष्ठ नेते एकत्रित येतील आणि ते आणि त्यामुळं काँग्रेसनं कुठंतरी डवचण्यासाठी भाजपला आणि संभाजी पाटील निलंगेकरांना पैशाची यात व्यवहार झाला असं सांगत हे सगळे आरोप केले. ग्रामीण भाषेत असं म्हटलं जातं की लेकरू पायावर मुतलं म्हणून पाय काय पायचं नसतं, तो धुवायचा असतंय. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते पोस्टर वार रंगल्याचं पाहिलं. अनेक ठिकाणी जे आहे ते होर्डिंग लागलेले आहेत आणि अनेक मजकूर लिहिण्यात. त्यामुळं या पोस्टरची लातूर जिल्ह्यामध्ये चर्चा होत आहे. हा ठीक आहे, आम्ही डकेत आहेत का? आम्ही डकेत आहेत. आम्ही का डकेत आहेत? तर ती विकासाचा मुद्दा नसल्यामुळं असली भाषा तुम्ही वापरताय. तर आमच्या वरिष्ठ नेत्यांची तुलना रहमान डकेत सोबत करते. त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, बागडबिल्ल्यांना, त्यांच्या नेत्यांना सांगू इच्छितो, हो आम्ही रहमान डकेत आहोत. आम्ही रहमान डकेत का आहोत? तर लातूरचे टॉयलेट आम्ही बांधलेले आहेत. हो आम्ही रहमान डकेत आहोत तर लातूरचं कोच फॅक्टरी आम्ही आणलेलो आहोत. तो आमच्या घरातला प्रश्न आहे. तो आमच्या घरातला प्रश्न आम्ही घरातच मिटवू. हे आणि ह्याचं राजकारण करायची कुणीही मुभा. पण गेली 15 वर्ष झालं तुम्ही लातूरचे आमदार आहेत. कुठलाही एक विकास ठामपणे सांगण्यासारखा तुम्ही केलाय का? अजिबात तुम्हाला या ठिकाणी विकास करता आला नाही. तुम्ही लिहिलंय ना, काय म्हणताय लातूर, तुम्ही बी डिवचलंय. आता काँग्रेसनं उत्तर द्यायला सुरू केलंय. नाही वा लातूर काय म्हणते, काय म्हणते लातूरकर? कमळ कमळ कमळ. आमदार आहेत पण यांना शहरामध्ये यांच्या मुतारी बांधणं झाले. ते अधिकार तुम्हाला कोणी दिलेला नाहीये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना. लातूर जिल्ह्यामध्ये अनेक जे आहे ते पोस्टर व्हायरल होत आहेत. काय म्हणताय लातूर, अशा पद्धतीचा भाजपनं आधी काही दिवसापासूनचा ट्रेंड होता आणि त्यानंतर जे पोस्टर लावलं त्याला हे उत्तर दिलेलं आहे. कमळाच्या माध्यमातून देतील, कमळ हातात घेऊन देतील आणि त्यांना लातूरकरांची साथ लाभेल. लातूर जिल्ह्यातलं महानगरपालिकेच्या निवडणुकीचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय. लातूरमध्ये जे सोशल मीडिया वॉर आहे ते रंगल्याचं पाहायला मिळतंय. संभाजी पाटील निलंगेकर यांची तुलना रहमान डकेत थेट यांच्याशी करण्यात आलेली आहे. त्यामुळं या पोस्टरची लातूर जिल्ह्यामध्ये चर्चा होत आहे. यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत भाजपचे कार्यकर्ते आहे. कशा पद्धतीने पाहता रहमान डकेतची तुलना जी आहे ते संभाजी पाटील निलंगेकरांची करण्यात आलेली आहे? हे बघा, आज काँग्रेसवाल्याकडे बोलण्यासाठी किंवा करण्यासाठी कुठलाही विकासाचा मुद्दा त्यांच्याकडे राहिलेला नाही. त्यासाठी यांनी हे खालच्या लेवलची भाषा वापरण्याचं काम सुरू केलंय. लातूर हे अत्यंत सुसंस्कृत राजकारण हे लातूरमध्ये केलं जातंय. पण आज तुम्ही जी खालच्या पातळीची भाषा या लातूरमध्ये वापरताय तर ही येणाऱ्या काळामध्ये जनतेला आवडणारी नाही. हा ठीक आहे, आम्ही डकेत आहेत का? आम्ही डकेत आहेत. आम्ही का डकेत आहेत? तर जागत्या अंकलच्या मुलाला आम्ही या ठिकाणी माननीय संभाजी भैयांनी तिकीट दिलं. कारण अत्यंत गरिबीच्या ह्याच्यातून येणारा एक कार्यकर्त्याला तिकीट दिलं. आम्ही डकेत आहेत, मान्य करतो आम्ही. पण तुम्ही जे हे तुमच्याकडे कुठलाही विकासाचा मुद्दा नसल्यामुळं असली भाषा तुम्ही वापरताय तर येणाऱ्या काळामध्ये जनता तुम्हाला प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही आणि मतदानाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला मतदान करून हे तुम्हाला दाखवून देईल. लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते पोस्टर वार रंगल्याचं पाहिलं. अनेक ठिकाणी जे आहे ते होर्डिंग लागलेले आहेत आणि अनेक मजकूर लिहिण्यात. त्याच्याकडे कसं पाहता? हे बघा, आता मी सकाळी काही 2-3 होर्डिंग काँग्रेसचे बघितले. पण त्याच्यामध्ये काहीतरी लातूरचा विकास खुंटलाय, हा खुंटलाय, तो खुंटलाय. पण गेली 15 वर्ष झालं तुम्ही लातूरचे आमदार आहेत. कुठलाही एक विकास ठामपणे सांगण्यासारखा तुम्ही केलाय का? अजिबात तुम्हाला या ठिकाणी विकास करता आला नाही. आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार हे केंद्रात आहे, राज्यात आहे आणि लातूरमध्ये पण भारतीय जनता पार्टीचं सरकार महापालिका राहायला पाहिजे हे जनतेला कळतंय. पोस्टर केलंय त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलंय ना, काय म्हणताय लातूर, तुम्ही बी डिवचलंय. आणि ज्यावेळेस नगर परिषदांच्या निवडणुका लागल्या त्यानंतर तुम्ही हे सगळं करायला सुरू केलं. आता काँग्रेसनं उत्तर द्यायला सुरू केलंय. नाही हे बघा, त्याच्यामध्ये एक सांगतो आम्ही, ज्यांनी विकास करणार आहेत भारतीय जनता पार्टी ही विकास करणार आहे. म्हणून आम्ही काय सांगितलंय व लातूर काय म्हणतंय. कारण ह्याच्या आम्ही लातूर काय म्हणते कशामुळे म्हणतो माहिती आहे? मागच्या आपण नगरपालिकेच्या निवडणुका बघितल्या. 100% भाजप प्रत्येक नगरपालिकेमध्ये, अहमदपूर असेल, उदगीर असेल, निलंगा असेल, रेणापूर असेल, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची नगरपालिका जनतेने निवडून दिली आहे. त्यासाठी आम्ही लातूर पण जनतेच्या मनामध्ये लातूरमध्ये पण कमळ आहे. म्हणून आम्ही काय म्हणते लातूरकर? कमळ कमळ कमळ. बरं, ही निवडणूक थोडक्यात सांगा, ही निवडणूक मग पोस्टरवरती सोशल मीडियावरतीच रंगणार आहे का? नाही, आम्ही जनतेच्या येणाऱ्या 15 दिवसामध्ये आम्ही जनतेच्या समोर जाणार आहेत आणि आम्ही कशा पद्धतीने विकास करू. आमचे नरेंद्र मोदी साहेबांचा विकास, राज्यात आमचं देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे, यांच्या माध्यमातून आपल्याला लातूर शहराचा कशा पद्धतीने विकास करता येईल. कारण काँग्रेसवाल्यांना आत्तापर्यंत त्यांची 15 वर्ष
आमदार आहेत, पण यांना शहरामध्ये यांच्या मुतारी बांधणं झाले. ते भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची महापालिका असताना आम्ही बांधल्या. तर विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका व्हाव्यात असं असतं. मात्र सध्या लातूर जिल्ह्यामध्ये पोस्टर वार रंगल्याचं पाहायला मिळतंय. आणखीन एक काही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. संभाजी पाटील निलंगेकर यांची तुलना रेहमान डकेत यांच्याशी केल्याचं पोस्टर व्हायरल होतं. यावर बोलण्यासाठी कार्यकर्ते भाजपचे माझ्यासोबत आहे. कशा पद्धतीने पाहता हे पोस्टर जे आहे ते व्हायरल होते, तुफान व्हायरल होते आणि अनेक जण त्याला पाहत आहेत. सध्या काय आहे की लातूर भारतीय जनता पार्टीच्या परिवारातील काही ज्येष्ठ मंडळी किंवा कार्यकर्ते सध्या नाराज आहेत आणि आमचा परिवारातला तो प्रश्न आहे. तो आम्ही मिटवून घेऊ. आमचे ज्येष्ठ आहेत आणि ग्रामीण भाषेत असं म्हटलं जातं की लेकरू पायावर मुतलं म्हणून पाय कापायचं नसतं, तो धुवायचा असतंय. आमचे सिनियर आहेत, आम्ही समजूत काढू, पण ते आमच्या घरातली नाराजी आमच्यापर्यंत आहे. परंतु आज काँग्रेस ज्या पद्धतीनं सांगते, आमच्या वरिष्ठ नेत्यांची तुलना रेहमान डकेत सोबत करते, तर मी त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, बागडबिल्ल्यांना, त्यांच्या नेत्यांना सांगू इच्छितो, हो आम्ही रेहमान डकेत आहोत. आम्ही रेहमान डकेत का आहोत? तर लातूरचे टॉयलेट आम्ही बांधलेले आहेत. हो, आम्ही रेहमान डकेत आहोत तर लातूरचं कोच फॅक्टरी आम्ही आणलेलो आहोत. हो, लातूरचा विकास आम्ही केलोत म्हणून जर आम्हाला तुम्ही रेहमान डकेत म्हणत असाल तर येणाऱ्या 15 तारखेला हेच रेहमान डकेतचे, ह्याच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते मतदानाच्या माध्यमातून, लातूरकर मतदानाच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत. पण अनेक निष्ठावंत कार्यकर्ते जे आहेत ते नाराज झाले. नाराजीचा सूर आला, बैठका झाल्या आणि त्यामुळं काँग्रेसनं कुठंतरी डवचण्यासाठी भाजपला आणि संभाजी पाटील निलंगेकरांना पैशाची यात व्यवहार झाला असं सांगत हे सगळे आरोप केलेले आहेत. तो आमच्या घरातला प्रश्न आहे. तो आमच्या घरातला प्रश्न आम्ही घरातच मिटवू. हे आणि ह्याचं राजकारण करायची कुणीही मुभा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिलेलं नाहीये. तुम्हाला लिबर्टी कुणीही दिलेलं नाही. आम्ही आमच्या घरातलं बघून घेऊ ना. ते आमचे सिनियर आहेत, वर्षानुवर्षे काम केलेले आहेत. त्यांनी आमचं काम नाही धरणार तर कोण धरणार आहे? त्यांना तो अधिकार आहे. तो अधिकार तुम्हाला कोणी दिलेला नाहीये, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना. लातूर जिल्ह्यामध्ये अनेक जे आहे ते पोस्टर व्हायरल होत आहेत. काय म्हणतंय लातूर, अशा पद्धतीचा भाजपनं आधी काही दिवसापासूनचा ट्रेंड होता आणि त्यानंतर जे पोस्टर लावलं त्याला हे उत्तर दिलेलं आहे त्यांनी खाली टॅग करून. येणाऱ्या काळामध्ये हेच आमचे सिनियर जे नाराज आहेत असं तुम्ही म्हणताय, हेच उत्तर देतील आणि योग्य पद्धतीने देतील. ते कमळाच्या माध्यमातून देतील, कमळ हातात घेऊन देतील आणि त्यांना लातूरकरांची साथ लाभेल. किती विश्वास आहे या निवडणुकांमध्ये की एवढं सगळं सुरू असताना, सोशल मीडियाचं वार सुरू असताना भाजपला किती सीटा आणि कशा पद्धतीचा विजयाकडे निश्चित? भाजप पूर्णपणे बहुमतात येईल. आमचे सगळे वरिष्ठ नेते एकत्रित येतील आणि ते मार्ग काढतील. त्यात शंका नाही. नाराजी आमच्या घरातली आहे. आम्ही ते घरामध्ये मिटून घेऊ आणि लोकांच्या विकासासाठी रस्त्यावर पडू. धन्यवाद. तर भारतीय जनता पार्टीमधले काही नाराज कार्यकर्ते होते आणि त्यामुळं काँग्रेसनं डवचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक पोस्टर व्हायरल केलंय. त्या पोस्टरची लातूर जिल्ह्यामध्ये चर्चा होतीये. थेट रेहमान डकेतची तुलना ही संभाजी पाटील निलंगेकरांची करण्यात आली. त्यामुळे या पोस्टरमुळं लातूर जिल्ह्यामध्ये वाद निर्माण झालाय. यावरती भाजप कार्यकर्त्यांनी चांगलेच कार्यकर्त्यांवरती जे पोस्टर व्हायरल करतायत त्यांच्यावरती सडकडून टीका केली. त्यामुळे येणारी निवडणूक लातूरची रंगतदार होणार हे मात्र निश्चित. इथेच थांबूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. इथेच थांबूया. धन्यवाद.